एरवी नववर्ष स्वागत किंवा निसर्ग सहल म्हटली की सर्रास आठवतं ते महाबळेश्वर किंवा गोवा. मात्र आता मुंबईपासून अगदी जवळच असं एक पर्यटन केंद्र तयार झालंय जिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद अनुभव घेऊ शकता. चला जाऊयात या ठिकाणाकडे जिथे हे नवं ठिकाण वसलंय. निसर्गरम्य ठिकाण, गर्द झाडी, दुथडी भरून वाहणारी नदी, निसर्गाचा जिवंत अनुभव देणारं हे वातावरण ठाण्यातल्या शहापूरमध्येच उपलब्ध आहे. याखेरीज नदीत स्पीड बोटचा थरार, झाडापेडांच्या संगतीत निवास आणि भटकंती हे सारं तुम्हाला इथेच अनुभवायला मिळतंय. मुंबईपासून अवघ्या 80 किलोमीटर आणि ठाण्यापासून 50 किलोमीटर दूरवर या पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. इथून 18 किलोमीटर लांब असलेल्या भागदळ गावातल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गावात वनक्षेत्र वाढवलंय. सुमारे 14 एकर क्षेत्रात नैसर्गिक साधन संपत्तीची कोणतीही हानी न करता हे पर्यटन स्थळ विकसित करण्यात आलंय. वन विभागानं स्थानिकांनाच हे पर्यटन केंद्र चालवायला दिलंय. त्यामुळे अस्सल ग्रामीण ढंगाच्या खाण्याच्या लज्जतीचा स्वाद इथे ओघाना आलाच. याखेरीज लहानग्यांसाठी इथे चिल्ड्रन पार्क आहे ते वेगळंच. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी इथे पर्यटकांचा चांगलाच राबता असतो. डेस्टिनेशन प्लस कयाकिंग वगैरे भरपूर काही गोष्टी आहेत. रिसॉर्ट इतकं छान त्यांनी बनवलेलं आहे गव्हर्नमेंटचं, खूपच छान वाटलं. म्हणजे बेटर दॅन गोइंग टू गोवा किंवा अलिबाग इतक्या लांब जाण्यापेक्षा इथे आलेलं जास्त सोयीस्कर आणि छान वाटलं. इथला जो फील आहे फुल टू नॅचरल फील आणि इथला जो रेट आहे फ्लेक्झिबल रेट, इथं एवढं नॅचरल एअर आहे इथं सगळं बघतायच तुम्ही. खूप छान. आणि यंग जनरेशननी मला वाटतं एवढं लांब जाण्यापेक्षा एवढं जवळच आहे रे आपला आणि इथंच यायला पाहिजे असं माझं मत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराचं सक्षम साधन उपलब्ध झालंय. या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार देणे, पर्यटकांना सुविधा देणे आणि त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, अजून त्यांना म्हणजे सुविधा पुरवणं हा मेन उद्देश आहे. मला इकडे येऊन म्हणजे आयुष्यातले आमच्या अविस्मरणीय क्षण आम्ही साजरी करतोय असं वाटतंय. जुन्या वर्षाला पण बाय बाय करतोय या निमित्तानं. तर मला फार चांगलं वाटलं आणि मी फार एन्जॉय केला. शहरी जीवन आहे त्यापेक्षा वेगळं ग्रामीण जीवन काय आहे, ग्रामीण जीवनामध्ये कसे राहतात लोक आणि जेवणाचे प्रकार कसे आहेत ते आम्ही इथे प्रोव्हाइड करतो लोकांना. मुंबईपासून अगदीच जवळ निसर्गाचा मुक्त आनंद देणारं असंच हे शहापूर पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही सुद्धा तयारी करा. कपिल राऊत, झी मीडिया, शहापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.